नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीच्या अशा ज्वलंत विषयावर बोलणार आहोत आणि बोलणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण की सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि राज्य सरकारने आपण जर पाहिलं तर या महायुती सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीमध्ये एक वचन दिलं होतं आणि जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला होता। त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सरसकट कर्जमाफीचं वचन दिलं होतं। परत सरकार निवडून आलं तर कर्जमाफी करणार असं सांगलं होतं, परंतु कर्जमाफीचं वचन पूर्ण न केल्यामुळे आपण जर पाहिलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर साहेब आता मोठं राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत आणि मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये शेतकऱ्यांचे सातबारा बुडून आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधणार आहेत। आणि या आंदोलना संदर्भात आपण संपूर्ण अपडेट आणि कर्जमाफीचा नवीन अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की आपल्या कर्जमाफीचा विषय खूप महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सरकारने सरसकट कर्जमाफीचं वचन या अर्थसंकल्पामध्ये न पाळल्यामुळे रविकांत तुपकर साहेब आता मुंबईला राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत आणि लाखो हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि सरकारचं लक्ष वेधणार आहेत की तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि तुम्हाला हे वचन पूर्ण करावंच लागेल। त्यामुळे मुंबईच्या समुद्रामध्ये एक आंदोलन होणार आहे आणि याचं प्रमुख नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर साहेब करणार आहेत आणि रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये सातबारा बुडून हे आंदोलन करण्यात येणार आहे। आणि या आंदोलनामुळे काय होणार, आता बरेचसे शेतकरी म्हणतील की आंदोलनामुळे काय होणार, तर या आंदोलनामुळे एवढंच होणार की राज्यामधला शेतकरी जागा होईल आणि सरकारला सुद्धा जाग येईल, कारण की कोणीतरी शेतकऱ्याच्या समर्थनामध्ये लढायला तयार आहे असं सरकारला वाटेल आणि कर्जमाफीचा विषय हा गाजेल। आणि एकदा जर मीडियामध्ये जर कर्जमाफीचा विषय गाजला तर सरकारला सोपं होणार नाही, खूप अवघड होणार आहे। त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय सरकारला घ्यावाच लागेल। त्यामुळे या आंदोलनाचे पडसाद अशा पद्धतीने उमटू शकणार। आपण जर पाहिलं तर विविध जिल्ह्यांमध्ये विविध तालुक्यांमध्ये कर्जमाफीच्या विषयावरून आंदोलन होताना आपण पाहत आहोत। आपण जर पाहिलं तर हिंगोली असेल, परभणी असेल, अकोला असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होत आहेत। आपण जर पाहिलं तर आपलेच युट्यूबर ज्ञानेश्वर खरात पाटील सुद्धा आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कर्जमाफी च्या प्रतीक्षेमध्ये आहे। शेतकऱ्यांना वाटत होतं की आता आपण या सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये निवडून दिलेलं आहे, भरघोस मत भूतोन भविष्यती मत आपण या सरकारला दिली आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारला यश आलं आणि हे सरकार आपली कर्जमाफी करेल असं शेतकऱ्यांना वाटत होतं। आता हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी झाली नाही, परंतु महत्वाचं असं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी होईल असं शेतकऱ्यांनी आशा धरली होती। परंतु या अर्थसंकल्पामध्ये आपण जर पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून कुठलीही पद्धतीची कर्जमाफीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही। त्यांनी आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफी संदर्भात त्यांना पत्रकारांच्या माध्यमातून प्रश्न विचारला असता त्यांनी कर्जमाफीच्या प्रश्नाला बगल दिली आणि आम्ही राज्याला आर्थिक शिस्त लावतोय असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। परंतु आपण जर पाहायला गेलं तुम्हाला आताच कुठं आर्थिक शिस्त राज्याची दिसत आहे। तुम्हाला निवडणुकीमध्ये ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आम्हीच दाखवलं, कर्जमाफी करतो निवडून आल्यावर असं दाखवलं, त्यावेळेस तुमची राज्याची आर्थिक शिस्त कुठं गेली हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना विविध जागी किंवा मोठमोठे आंदोलन करावी लागतील, त्यावेळेस सरकारला जागेल आणि सरकार ही कर्जमाफी करेल। त्याचबरोबर आपण जर पाहिलं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कर्जमाफीवर भ्रमात्र शब्द उच्चारले नाही। अर्थसंकल्पामध्ये आपण जर पाहिलं सत्ताधारी आमदार असतील, विरोधी पक्षाचे आमदार असतील, मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफीची मागणी होत आहे। पण हे सरकार काय झोपलेलं आहे का? गेंड्याच्या कातडीचं सरकार, या सरकारला जाग कधी येणार हा मला प्रश्न या सरकारला विचारायचा आहे। आपण जर पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये रोष आहे। कर्जमाफीवरून मोठ्या प्रमाणामध्ये बँकेच्या माध्यमातून आता मार्च एंडिंगमुळे शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीसा येत आहेत, जमीन हडप करतो अशा पद्धतीच्या नोटीसा येत आहेत। मग शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, हा एकमेव प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मार्च एंडिंगमुळे मोठ्या प्रमाणामध्ये विविध शेतकरी आम्हाला फोन करतात की दादा आम्हाला बँकेची नोटीस आली, आता काय करावं। तर त्या शेतकऱ्यांना एकच उत्तर द्यायचं आहे, आम्हाला सरकारने कर्जमाफीचं वचन दिलंय आणि आमच्या कर्ज थकीत पडण्याचं एकच कारण म्हणजे सरकार आहे। सरकारनं आता या प्रश्नाचं निवारण करावं, हे या प्रश्नाचं उत्तर बँकेला द्यायचं आहे। तर मित्रांनो,
आता लगेच आपण जर पाहायला गेलं तर आता मुंबईमध्ये 19 मार्च 2025 रोजी आपले रविकांत तुपकर साहेब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार आहेत। त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करावा। धन्यवाद।